नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर एम पी शेळके, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स. आज आपण BA TYचा पेपर नंबर 111 इकॉनॉमिक्स ऑफ डेव्हलपमेंट यामधील जो काही टॉपिक आहे, सेमिस्टर 5चा जो टॉपिक आहे तो आहे आयडिया ऑन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड इंटरनॅशनल ट्रेड. आता या आयडियाज आहेत म्हणजे कुणाच्या आयडिया आहेत ह्या डेव्हिड रिकार्डो यांच्या ज्या काय आयडिया इकॉनॉमिक डेव्हलपमेंटबद्दल म्हणजे आर्थिक विकासासंदर्भात डेव्हिड रिकार्डो यांनी जे मत मांडलेलं आहे, त्यांच्या ज्या कल्पना आहेत त्या आणि इंटरनॅशनल ट्रेड आंतरराष्ट्रीय व्यापार याच्यावर त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यापाराचे काही फायदे सांगितलेले आहेत. खुले जसं ॲडम स्मिथच्या आपण इंटरनॅशनल ट्रेडबद्दल ॲडम स्मिथचं मत बघितलेलं आहे मागील लेक्चरमध्ये. त्याप्रमाणेच याही लेक्चरमध्ये डेव्हिड रिकार्डो यांनी इंटरनॅशनल ट्रेडबद्दल त्या संदर्भात काही माहिती आपल्याला दिलेली आहे किंवा त्यांचं मत मांडलेलं आहे ते आपण अभ्यासणार आहोत. तर सुरू करूयात. रिकार्डोचा आर्थिक विकास सिद्धांत, रिकार्डोज थिअरी ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आता ज्याप्रमाणे ॲडम स्मिथने विकास प्रक्रियेत भांडवल संचाला महत्त्वाचं स्थान दिले होतं. बघा, ॲडम स्मिथने विकास प्रक्रियेमध्ये भांडवलाला महत्त्वाचं स्थान दिलं होतं, त्याप्रमाणेच रिकार्डोने देखील विकास प्रक्रियेत भांडवल संचयाला महत्त्वाचे स्थान दिले आहे. म्हणजे कॅपिटल ॲक्युम्युलेशन, भांडवल संचय हा एक स्पेशल टॉपिक आपण ॲडम स्मिथच्या याच्यामध्ये आपण मागील व्हिडिओमध्ये मागील लेक्चरमध्ये आपण शिकलेला आहोत. त्यामध्ये भांडवल संचय कशा प्रकारे होतो, कशा प्रकारे केला जातो या संदर्भात आपण माहिती बघितलेली आहे. तसंच कालच्या लेक्चरमध्ये आपण थिअरी ऑफ रेंट या संदर्भात अभ्यासली आहे. आज आपण आयडियाज ऑन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड इंटरनॅशनल ट्रेड हा शेवटचा घटक आहे डेव्हिड रिकार्डो यांचा. म्हणजे क्लासिकल पिरियड इकॉनॉमिक आपला जो सेकंड चॅप्टर आहे त्यामधला क्लासिकल पिरियड हे चॅप्टर आहे, त्यामधील आपण या अगोदर ॲडम स्मिथ यांचा अभ्यास केला आहे. त्यानंतर आता डेव्हिड रिकार्डो यांचा हे शेवटचा घटक आहे त्यांच्या अभ्यासाला, आपल्या जो अभ्यासक्रमाला आहे त्या संदर्भात. तर उद्या आपण थॉमस माल्थस यांच्या संदर्भात त्यांची लोक पॉप्युलेशन थिअरी आहे ती उद्या अभ्यासणार आहोत. त्यामुळं आजचं आपण इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काय आहे डेव्हिड रिकार्डो यांचा या संदर्भात अभ्यास करणार आहोत. तर ज्याप्रमाणे ॲडम स्मिथ यांनी विकास प्रक्रियेला भांडवल संचयाला विकास प्रक्रियेमध्ये किंवा विकास साध्य करत असताना किंवा विकास प्रक्रियेमध्ये भांडवल संचयाला महत्त्वाचे स्थान दिलं, त्याप्रमाणेच डेव्हिड रिकार्डोने सुद्धा भांडवल संचयाला महत्त्वाचे स्थान दिल्याचे आपल्याला दिसून येतं. तसेच भांडवलदारास जास्त नफा मिळाला तर भांडवल संचय वाढेल आणि विकास किंवा विकासाला प्रगती प्राप्त होईल किंवा विकासच होईल. असं एक सरळ जर आपण त्याचा अर्थ काढला, एक विकासाला गती प्राप्त होईल असं म्हणता येईल या ठिकाणी. किंवा सनातनपंथी अर्थशास्त्रज्ञाच्या विवेचनात आढळणारी बहुतेक गृहीतके म्हणजे जे सनातनपंथी अर्थतज्ञ होते यांच्या याच्यामध्ये जे लिखाणामध्ये त्यांच्या जो काही त्यांनी सिद्धांत मांडले त्यामध्ये जे काही गृहीतक होते, त्यांच्या विवेचनात जी काही गृहीते होती तीच गृहीते बहुतांश गृहीते ॲडम स्मिथ यांनी स्वीकारले. कोणकोणती आहेत मग ती? जसं पूर्ण स्पर्धा आहे, नफ्याचा भांडवल संचयाशी असलेला संबंध आहे, निर्वाह वेतन इत्यादी जे गृहीत आहे हे ॲडम स्मिथने स्वीकारलेले आहेत. त्यानंतर आता रिकार्डोनी जे काही मत मांडलं आहे भांडवल संचयाचा, यामध्ये त्यांनी असं स्पष्ट केलं आहे की आर्थिक विकास कसा होतो किंवा काय घडल्यानंतर कोणती क्रिया होते किंवा आर्थिक विकासासाठी लोकसंख्या हा घटक कसा हे आहे महत्त्वाचा आहे या ठिकाणी आपण बघणार आहोत. आर्थिक विकास होत असताना उत्पादन वाढ करण्यासाठी श्रमिकाची मागणी वाढते. बघा, आर्थिक विकास करण्यासाठी काय काय लागतं असं ॲडम स्मिथ या ठिकाणी सांगितलेलं आहे. आर्थिक विकास कसा होतो या संदर्भात माहिती दिलेली आहे.
तर रिकार्डोच्या मते आर्थिक विकास होत असताना उत्पादनात वाढ करण्यासाठी श्रमिकांची मागणी वाढते, पहिली गोष्ट. त्यानंतर श्रमिकांची मागणी वाढली, मग मागणी वाढल्यानंतर त्यांचं वेतन वाढावं लागतं किंवा वेतन वाढतं. त्यानंतर श्रमिकांचे वेतन वाढलं की काय होतं, जास्त मुले पोसण्याची कामगारांची कुवत वाढते. म्हणजे श्रमिकांची, आता एखाद्या व्यक्तीला जर समजा 5,000 रुपये वेतन असेल, त्याला 10 झालं, तर त्याला जी काही मुलं आहेत त्याची जी काही घरगुती मुलं आहेत, त्याची जी काही मुलं आहेत ती मुलं सांभाळण्याची किंवा ती कुवत असते त्याच्यामध्ये, ती कुवत वाढते. म्हणजे एक मुलगा असेल पहिला, तो त्याचं पालनपोषण करू शकत असेल, तर तो दुसरा एखादा अजून मुलगा झाल्यानंतर तो त्याचंही पालनपोषण करू शकेल. का की त्याची आर्थिक स्थिती वाढलेली आहे, उत्पन्न वाढलेलं आहे. तसंच त्याची कुवत वाढते, म्हणजेच मुलं पोसण्याची कामगारांची कुवत वाढते. या ठिकाणी असं मुले पोसण्याची कुवत वाढल्यानंतर काय होतं, लोकसंख्या वाढते. बघा, म्हणजे जास्तीत जास्त मुलं जन्माला घातल्यामुळं लोकसंख्या वाढते, कारण त्याची क्षमता वाढली असते. जर समजा आपली मिळणारं जे काही उत्पन्न आहे हे जर मर्यादित असेल, तर माणूस एक जितका उदरनिर्वाह, समजा आपण आपल्या मुलाबाळांचा उदरनिर्वाह कशा पद्धतीने करू शकतो यावर त्याची ती संख्या ठरलेली असते. जसं मुले पोसण्याची कुवत वाढली की लोकसंख्या वाढते. लोकसंख्या वाढली की अन्नधान्याची मागणी वाढते. आता हे साहजिकच आहे. पूर्वी लोकसंख्या कमी होती, अन्नधान्याची मागणी कमी होती. आज लोकसंख्या वाढली, लोकसंख्या वाढल्यामुळं त्यांच्या गरजा वाढल्या. लोकसंख्येच्या मानात गरजा वाढल्या, त्यांना अन्नधान्य तेवढ्या प्रमाणात पुरवठा करावा लागतो किंवा अन्नधान्याची त्यांची गरज वाढली, भूक वाढली, आणि म्हणून अन्नधान्याची गरज वाढल्यामुळे, लोकसंख्या वाढल्यामुळं अन्नधान्य त्या लोकसंख्येला पोसण्यासाठी किंवा लोकसंख्या जगवण्यासाठी अन्नधान्याची मागणी वाढते. त्यानंतर काय होतं, अन्नधान्याची मागणी वाढली की अन्नधान्याची किमती वाढतात. बघा, कारण की अन्नधान्याची मागणी जर वाढली तर लगेच अन्नधान्य वाढवता येत नाही, त्याला काही समय, काही काळ द्यावा लागतो, काही वेळ त्याला लागतो. कारण की ते उत्पादन व्हायला आणि उत्पादन येऊन त्याची प्रक्रिया करून, प्रोसेस करून निर्यात करण्यापर्यंत किंवा पुरवठा करण्यापर्यंत त्याला काही काळ जाऊ द्यावा लागतो. त्यामुळं लोकसंख्या वाढली की अन्नधान्याची मागणी वाढते, आणि मागणी वाढली एकदम की अन्नधान्याच्या किमती वाढतात. आता अन्नधान्याची मागणी वाढली, अन्नधान्याच्या किमती वाढल्या. अन्नधान्याच्या किमती वाढल्यानंतर काय होतं, निर्वाह वेतन वाढतं. बघा, निर्वाह जे वेतन आहे हे वाढवावं लागतं, कारण की अन्नधान्याच्या किमती वाढल्या. जसं 6 पे आहे, 7 पे आहे, त्याप्रमाणे म्हणजे तुमच्या खर्चावर उत्पन्न अवलंबून असतं. म्हणजे किती खर्च करावा लागतो, दैनंदिन जीवन जगण्यासाठी येणारा खर्च, त्यावर तुमचं उत्पन्न की निर्वाह ठरतो. की एका दिवसाला तुम्हाला 10 रुपये जर खर्च येत असेल, तर किमती वाढल्यानंतर तो खर्च 15 रुपयावर गेला, म्हणजे 15 रुपये झाला. याचा अर्थ तुम्हाला 15 रुपये निर्वाह वेतन द्यावं लागेल, म्हणजे वरले 5 रुपये हे निर्वाह वेतन, म्हणजे तेही वाढवावं लागेल. निर्वाह वेतन म्हणजे उदरनिर्वाह, आपलं उदरनिर्वाह करण्याचे काय वेतन आहे ते. आता निर्वाह वेतन पातळी वाढली की काय होईल, नफ्याचा दर कमी होतो. साहजिकच आहे. पहिला नफा समजा 20 रुपये मिळत होता, 10 रुपये तुम्हाला लागत होते आणि 10 रुपये मागं राहत होते, तर 15 रुपये खर्च व्हायला लागला. म्हणजे आता 5 रुपये त्यातले कमी झाले, 20 रुपयातले 5 रुपये अजून खर्चात गेले, म्हणजे नफा 10 रुपये व्हायचा तिथं 5 रुपये झाला. बरोबर आहे. म्हणजेच निर्वाह वेतन पातळी वाढली की नफ्याचा दर कसा होतो, घटतो, कमी होतो. थोडक्यात या ठिकाणी रिकार्डोला असं सांगायचं आहे की अर्थव्यवस्थेतील भांडवल संचय नफ्याच्या दरावर अवलंबून असतो. बघा, काय सांगायचं या ठिकाणी, अर्थव्यवस्थेतील भांडवल संचय हा नफ्याच्या दरावर अवलंबून असतो. जोपर्यंत नफा मिळत राहतो तोपर्यंत भांडवल संचय होऊन विकासाची प्रक्रिया सुरू राहते, असं रिकार्डो या ठिकाणी सांगतो. त्यानंतर रिकार्डोच्या मते अर्थव्यवस्थेचा विकास सतत होणे शक्य नाही, कालांतराने स्थितिशील अवस्था येऊ शकते, कारण नफ्यावर भांडवल संचय अवलंबून असतो. आपण आत्ताच बघितलं, भांडवल संचय हा नफ्यावर अवलंबून असतो. परंतु नफा कायम मिळेल किंवा एका स्थितीपर्यंत तो येऊन थांबेल, आणि त्यापुढं नंतर घट्ट्या उपयोगी सिद्धांताचा आपला प्रत्यय येईल आणि तो नफा घटत जाईल, कारण की लोकसंख्या वाढेल. आपण खंड सिद्धांतामध्ये बघितलंच आहे मागं, की पहिले सुपीक, मध्यम सुपीक आणि त्यानंतर कमी सुपीक, अशा 3 प्रकार जमिनी वापरून होतील, लोकसंख्या वाढतच राहील. म्हणजे ह्या गोष्टी घडतात, त्यामुळे नफा एका स्थिर पातळीवर थांबेल. आता या ठिकाणी बघू त्यांनी काय सांगितलं, तर
रिकार्डोच्या मते अर्थव्यवस्थेचा विकास सतत होणे शक्य नाही, कालांतराने स्थितिशील अवस्था येऊ शकते, कारण नफ्यावर भांडवल संच अवलंबून असतो. तर मग तो कसा असतो त्यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे. नफा जास्त वाढला की भांडवल संच जास्त होतो. बघा, नफा वाढला, भांडवल संच वाढला. कॅपिटल अक्युमुलेशन, जितका जास्त नफा वाढला तितका भांडवल संच हा वाढत चालतो किंवा आपण जमा करत चालतो. त्यानंतर भांडवल संच जास्त झाला की विकासही जास्त होतो. तर भांडवल संच वाढला म्हणजे माणूस विकासाकडे जातो, नवनवीन गोष्टी, नवनवीन संकल्पना असतात, पैसा असल्यामुळं त्या गरजा पूर्ण करतो. गरजा पूर्ण झाल्यामुळं काय होतं, चैनीच्या वस्तू झाल्या की विकासही होतो. तशा प्रकारे म्हणजे तसंच जशा गरजा पूर्ण तसंच विकास माणसाचा होत चालतो. आता भांडवल संचय जास्त झाला की विकास जास्त होतो, परंतु जास्त भांडवल गुंतवणूक करून जास्त विकास साध्य करण्यासाठी जास्त कामगार कामावर लावावं लागतात. बरोबर आहे, कामगार वाढवावे लागतात. त्यामुळे कामगार जास्त लावल्यास काय होतं, भांडवलाला आपल्या वेतन निधीत वाढ करावी लागते. म्हणजे भांडवलदार जो असतो याला आपला जो वेतन निधी असतो देणारा, कारण की जास्त कामगार लावले की मग पूर्वी त्याला 10 रुपये खर्च यायचा, आज कामगार वाढवले 20 रुपये खर्च होतो. म्हणजे जेवढे कामगार वाढून तेवढा खर्च वाढतो. श्रमिकांचे वेतन निर्वाह वेतनापेक्षा जास्त होते. बघा, श्रमिकांचे पहिलं वेतन समजा 200 रुपये असेल, आता ते कामावर श्रमिक वाढले, त्यामुळे त्यांचं निर्वाह वेतन वाढलं, खर्च वाढला, नफा वाढला, तेव्हा लोकसंख्या घटू लागते. बघा, आता श्रमिकांचे वेतन निर्वाह वेतनापेक्षा जास्त होते, श्रमिकांचे वेतन निर्वाह वेतनापेक्षा जास्त होते, तेव्हा काय होतं, लोकसंख्या घटू लागते, वाढू लागते. तेव्हा लोकसंख्या वाढू लागते. लोकसंख्या वाढल्यावर अन्नधान्याची मागणी वाढते. आपण मागे बघितलंच ते, अन्नधान्याची किमती वाढतात. वाढत्या लोकसंख्येची मागणी पूर्ण करण्यासाठी नवीन जमीन लागवडीखाली आणावी लागते. आता वाढत्या लोकसंख्येत जर मागणी पूर्ण करायची असेल तर नवीन जी काही पडीक जमीन आहे किंवा खराब जमीन आहे तीही आपल्याला लागवडीखाली आणावी लागते. त्यामुळे नवीन जमीन लागवडीखाली आणल्यास सुपीक जमिनीवर जमीनदाराचा जो खंड आहे तो वाढला जातो. कारण सुपीक जमिनीवर खंड वाढतो हे तुम्हाला अगोदरच्या आपण प्रकरणात शिकलेलो आहोत. त्याप्रमाणे कमी प्रतीत जमीन लागवडीखाली आणल्यामुळे नफा कमी होईल. या अवस्थेला स्थितिशील अवस्था असे म्हणतात. काय म्हणतात, स्थितिशील अवस्था म्हणजे एक स्थिर अवस्था असते. स्थितिशील म्हणजे एका स्थितीला किंवा स्थिर अवस्थेला येऊन थांबावं लागतं. त्यानंतर स्थितिशील अवस्थेमध्ये भांडवल संचयापासून लोकसंख्येपर्यंत विविध घटक बदलण्यास तयार नसतात. आता या ठिकाणी काय होतं, जे घटक आहे या स्थितीला आपण येऊन थांबतो, परंतु ते घटक बदलण्यास आता तयार नसतात. मग काय करावं लागतं या ठिकाणी, आता जे घटक बदलण्यास तयार नसतात मग त्यावर काय करायचं, उत्पादन प्रवृत्ती स्थितिशील अर्थव्यवस्थेत कारणीभूत ठरत असतात. म्हणजे याच्यात तांत्रिक सुधारणा करू शकतो आपण, किंवा एक तांत्रिक सुधारणा करून ही स्थिती लांबवता येऊ शकते किंवा लांबवता येईल, परंतु टाळता येणार नाही, ती स्थिती राहणारच आहे असं या ठिकाणी सांगितलं. त्यामुळे नफ्याच्या दरात घट होण्याची प्रवृत्ती कशी थांबवता येईल. नफ्याच्या दरात तर घट होणार आहे, मग ती प्रवृत्ती कशी थांबवायची या ठिकाणी डेव्हिड रिकार्डो यांनी आपलं मत मांडलेलं आहे, ते आपण बघू. विकास प्रक्रियेमध्ये नफ्याच्या दरात घट होण्याची जी प्रवृत्ती आढळून येते तिला आंतरराष्ट्रीय व्यापाराने काही प्रमाणात पायबंद बसू शकेल असे रिकार्डोने प्रतिपादन केले. म्हणजे रिकार्डो या ठिकाणी असं सांगतात की ही जी विकास प्रक्रिया आहे, ही विकास प्रक्रिया किंवा नफ्याच्या दरात होणारी जी काही घट आहे ही जर थांबवायची असेल तर यासाठी एक पर्याय म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापार महत्त्वाचा आहे. किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार केल्यामुळे किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आपण जर खुल्या अर्थव्यवस्था असेल किंवा मुक्त अर्थव्यवस्था असेल तर आपण याला काही प्रमाणात पायबंद घालू शकतो असं रिकार्डोने सांगितले. त्यांच्या मते आंतरराष्ट्रीय व्यापारावर कोणतीच बंधने नसल्यास औद्योगिक देश इतर देशातून अन्नधान्याची आयात करू शकतील. म्हणजे बघा, जे काही औद्योगिक देश आहेत ते इतर देशातून आयात करू शकतील, त्याला निर्यातही करू शकतील असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं. त्यामुळं काय होईल, आपल्या देशात जे वाढलेल्या किमती आहे अन्नधान्याच्या त्या कमी राहील, परिणामी वेतन दरमहा कमी राहून उत्पादन खर्च कमी होईल. बघा, आपण उत्पादनावर जो काही खर्च करतो जर त्या वस्तू आपण डायरेक्ट आयात केल्या तर उत्पादन होणारा हा खर्च कमी होईल. त्यामुळे नफ्याचा दर वाढून विकासाला चालना मिळेल. म्हणजे यामुळे काय होईल, नफ्याचा दर वाढेल आणि विकासाला चालना मिळेल. परंतु दीर्घकाळात वाढती लोकसंख्या, वाढता खंड, घटता नफा इत्यादीमुळे विकास दर रोखला जाईल. अल्पकाळात हे शक्य आहे, परंतु दीर्घकाळात शक्य नाही. कारण दीर्घकाळात काय होईल, लोकसंख्या वाढेल, वाढता जो खंड आहे तो वाढत राहील, घटता नफा घटत राहील इत्यादीमुळे विकास दर हा रोखला जाईल. अशा प्रकारे विकासाच्या संदर्भात
बचत, नफा, भांडवल संचय या गोष्टीला रिकार्डोने अधिक महत्त्व दिल्याचं आपणास या ठिकाणी दिसून येतं. आता रिकार्डो यांनी आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक विचार मांडलेले आहेत. आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक त्यांचे जे विचार आहे, आता आपण डेव्हलपमेंट कसं होतं, विकास कसा होतो, ही जी थेरी आहे, यामध्येच आंतरराष्ट्रीय हे आहे व्यापारविषयक विचार आहेत डेव्हिड रिकार्डो यांचे. आता डेव्हिड रिकार्डोने सांगितलेले मुक्त व्यापाराचे काही फायदे आहेत, ते फायदे आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यांनी जे मुक्त व्यापार किंवा खुला व्यापार आहे, हे जे धोरण, याचे फायदे सांगून याचा पुरस्कार केलेला आहे किंवा हा व्यापार अतिशय महत्त्वाचा आहे असं त्यांचं मत आहे. त्यांनी सर्वप्रथम काय त्याचा फायदा सांगितला पहिला, मुक्त व्यापारामुळे श्रम भांडवलाचा अधिक किफायतशीर आणि काटकसरीने वापर करून घेता येतो. म्हणजे मुक्त व्यापारामुळे श्रम व भांडवलाचा अधिक किफायतशीरपणे आणि काटकसरीने वापर करून घेता येतो. दुसरं सांगितलेलं आहे, मुक्त व्यापारामुळे धान्याची आयात मुक्तपणे करता येते. बघा, मुक्त व्यापार जसं धान्याची आयात आपण पाहिजे तेवढ्या प्रमाणात मुक्त करू शकतो. धान्याच्या वाढत्या किमतीला आळा घालता येतो. मजुरीच्या दरात घट करावी लागत नाही. परिणामी नफाही घटत नाही. त्यानंतर तिसरं जे फायदा सांगितलेला आहे, मुक्त व्यापारामुळे प्रत्येक देशातील लोकांना इतर देशातील वस्तू मिळू शकतात. त्यामुळे लोकांच्या राहणीमानाच्या पातळीत वाढ होते. म्हणजे आपल्याला जी हवी असलेली वस्तू किंवा आपल्या देशामध्ये ती जर महाग असेल उत्पादन करण्यासाठी, तर ती दुसऱ्या देशांत स्वस्त याच्यामध्ये उत्पादित केली असेल तर ती वस्तू आपला स्वस्त दरामध्ये उपलब्ध होऊ शकते आणि ती आपण राहणीमानाच्या पातळीत वाढ होऊ शकते. याच्यामुळे मुक्त व्यापारामुळे व्यक्ती हिताबरोबर समाजहित साध्य होतं. बघा, आता मुक्त व्यापार असेल तर व्यक्ती हित तर साध्य होतंच, परंतु समाज हितही साध्य होतं. मुक्त व्यापारामुळे विविध वस्तू कमी उत्पादन खर्चात तयार होऊ लागतात. बघा, मुक्त व्यापार काय होतं, विविध ज्या वस्तू आहेत त्या कमी उत्पादन खर्चात तयार होऊ लागतात. परिणामी विविध देशातील लोकांना स्वस्त वस्तू मिळू लागतात. म्हणजे काय होतं, मुक्त व्यापारामुळे विविध वस्तू कमी उत्पादन खर्चात तयार होऊ लागतात. परिणामी विविध देशातील लोकांना स्वस्त वस्तू मिळतात. म्हणजे भारतामध्ये कापूस पिकतो, बरोबर आहे. सूतगिरण्या कमी आहे, परंतु सूतगिरण्या पूर्वी कापूस हे आजही व्यापारी पीक आहे. पूर्वी होतं. पूर्वी काय व्हायचं, ज्यावेळेस इंग्रज राजवटीमध्ये कापसाचं उत्पादन इथं व्हायचं आणि इथला कापूस इंग्लंडला जायचा, तिथून पक्कं कापड तयार होऊन आपल्या भारतामध्ये ते विकण्यासाठी आणायचं. म्हणजे उत्पादन इथं घ्यायचं, इथून स्वस्तात कच्चा माल न्यायचा, तो पक्का करायचा आणि त्याला परत जास्त किमतीमध्ये व्हॅल्यू ॲडेड करून आपल्याला परत विक्रीसाठी इथं उपलब्ध करायचा. त्यानंतर मुक्त व्यापारामुळे प्रादेशिक श्रम विभागणीचे तत्त्व अंमलात येते आणि श्रम विभागणीचे सर्व फायदे मिळतात. म्हणजे बघा, ॲडम स्मिथची श्रम विभागणी, डिव्हिजन ऑफ लेबर आपण अभ्यासलेला आहे. श्रम विभागणी कशा पद्धती करायची असते किंवा कशा पद्धती केले जाते हे त्यामध्ये आपण बघितलं. म्हणजे स्पेशलायझेशन, समजा एक शिंपी असेल किंवा टेलर असेल, तो काय करतो, एक पॅन्ट आणि एक शर्ट स्वतः बनवतो. स्वतः एक व्यक्ती दोन्ही गोष्टी बनवतो. परंतु याच्यात जर आपण विभागणी केली किंवा स्पेशलायझेशन केलं, त्याच्यामध्ये एकाला शर्ट आणि एकाला पॅन्ट बनवायला लावली, त्याचा स्पीड वाढेल, त्या स्पेशलायझेशन होईल, त्याचं उत्पादन चांगलं येईल आणि कमीत कमी वेळेत लवकरात लवकर उत्पादन तयार होईल. म्हणजे श्रम विभागणीचे फायदे मिळतात. त्यानंतर रिकार्डोने मुक्त व्यापाराचे फायदे सांगून खुल्या व्यापाराला पुरस्कार केला असं आपणास वरील विवेचनावरून दिसून येते. त्यांनी जे काही विचार मांडले, या विचारासंदर्भात आज आपण डेव्हिड रिकार्डो यांचा जे काही आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक विचार होते, त्यांचा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे आर्थिक विकास सिद्धांत, तोही अभ्यासला. आता नेक्स्ट चॅप्टरमध्ये किंवा नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण थॉमस आर माल्थस यांची थेरी ऑफ पॉप्युलेशन या संदर्भात अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.